नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारी आहे. ब्रेनस्ट्रोक झालेल्या पतीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आलेल्या एका महिलेला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध न झाल्यानं तिनं आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात वणवण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. खांद्यावर बॅग आणि पाठीवर गंभीर आजारी पती अशा अवस्थेत ही महिला उपचारासाठी मदतीची याचना करत फिरत होती. मात्र रुग्णालयात कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर यंत्रणा उपस्थित असतानाही कोणतीही तातडीची मदत मिळाली नसल्याचं समोर आलंय. आपल्याकडे एवढ्या आरोग्य सुविधा असून सुद्धा त्याचा फायदा या रुग्णांना होत नसेल तर असल्या आरोग्य विभागाचा उपयोग काय, असा सवाल प्रत्येक जण विचारू लागलाय. याच संदर्भात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई जोडले गेले आहे. सुषमाताई, आरोग्य विभागाचे धिंडवडे निघतायत अशा या प्रकारांमुळे तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हा प्रकार पाहून? हे सगळं पाहता आपण ज्या पायाभूत सुविधांबद्दल फक्त ऐकून असतो आणि ज्या पायाभूत सुविधांबद्दल फार मोठा डांगोरा सरकारकडून पिटला जातो की आम्ही किती मोठ्या पद्धतीने विकास करत आहोत, तर तो विकास कसा लुळापांगळा झालेला आहे आणि तो विकास अक्षरशः गोरगरिबांना आपल्या खांद्यावर वाहून न्यावा लागत आहे. हे दयनीय चित्र आहे. खरं तर जय महाराष्ट्र वाहिनीचं मी अभिनंदन केलं पाहिजे की आपण वारंवार अशा पद्धतीने ज्या नवनव्या आणि विशेषतः समाजाभिमुख बातम्या दाखवत आहात आणि नेमक्या प्रश्नांवर बोट ठेवत आहात. पण यामुळे महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्थाच कशी विकलांग झालेली आहे आणि एका अतिशय सामान्य घरातल्या महिलेच्या खांद्यावरून ती आरोग्य व्यवस्था वाहून न्यावी लागत आहे, असं हे सगळं चित्र आहे. अगदी. सुषमाताई, या संदर्भातच विचारण्यासाठी आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या विषयावर बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. आरोग्यमंत्र्यांकडे आणि व्यवस्थेकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये की व्यवस्था सुधारण्याचा विश्वास नाहीये किंवा त्यांना इच्छाच नाहीये? गेल्या 2-2.5 वर्षांपासून आरोग्यमंत्र्यांचा जो एकूण कारभार आहे तो बघितला तर ते बिचारे निव्वळ बोलक्या बाहुल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात की काय असं वाटायला लागतं. कारण प्रकरण कुठलंही असो, मागे आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधली जी अरेरावी आणि भोंगळ कारभार आहे या संबंधाने जेव्हा आंबेडकरांना प्रश्न विचारले तेव्हा त्यावरही त्यांच्याकडे उत्तरं काहीच नव्हती. किंवा जळगाव, साक्री, धुळे भागामध्ये अक्षरशः रस्त्यावर आदिवासी महिलेची प्रसूती झाली, काही संदर्भात त्यांच्याकडे बोलायला उत्तरं नव्हती. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना हे फार अधिकार आहेत सरकार पक्षात असं वाटत नाही. सगळीच खाती एकाच व्यक्तीच्या अधीन आणि केंद्रित झाल्यामुळे या सगळ्या खात्यांचा भजवार कार्यक्रम किंवा त्याचे उपक्रम राबवता येत नाहीत मंत्र्यांना, ही खरी अडचण आहे. अगदी. सुषमाताई, एवढ्या सुविधा आहे असं सांगितलं जातं, बोललं जातं आणि अनेक दवाखान्यात या सुविधा दिसतातही, अनेक रुग्णालयात या सुविधा दिसतात. मात्र यांचा जर सर्वसामान्यांना फायदाच होत नसेल तर मग काय म्हणावं या व्यवस्थेला? नाही, या व्यवस्थेचा फायदा एवढाच आहे की या व्यवस्था फक्त आणि फक्त जाहिरातबाजीसाठी आहेत. आता आषाढी कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आरोग्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या तथाकथित आरोग्य विकास योजनांचा फ्लेक्सबाजी होईल, जाहिरातबाजी होईल. पण हे सगळं फ्लेक्स आणि जाहिराती पुरतं, हे फक्त टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाईज पुरतं मर्यादित आहे. याचा सर्वसामान्य लोकांना काहीच फायदा नाहीये. गव्हर्नमेंट नावाची गोष्ट किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नावाची गोष्ट ही आपल्याकडे कायम अशी फ्लेक्सवर बघायला छान वाटते. प्रत्यक्ष लोकांना त्याचा किती फायदा होतो, तर आता तुम्ही अकोल्याचं चित्र दाखवलं तसं लोकांना त्याचा काही फायदा होत नाही. अगदी. त्यामुळेच आता किती दिवस सर्वसामान्यांची ही हालहाल होणार आहे त्याकडे लक्ष असेल. यावर प्रशासन, शासन काय स्पष्टीकरण देतं तेही जाणून घेऊयात. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे सध्या आपल्यासोबत अकोल्याहून जोडले गेले आहे. वर्षा, सुविधांचा अभाव आहे की सुविधा असूनही त्या मिळत नाहीये, नेमकं काय झालं या रुग्णालयात? प्रणिता, जिल्हा प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय जे आहे इथं श्रीमंत लोकही उपचारासाठी येतात आणि गरीब सुद्धा उपचारासाठी येतात. अकोलाच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा, दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा रुग्ण जे आहेत ते अकोला जिल्ह्याच्या सर्व सामान्य रुग्णालयात ज्या उपचारासाठी येतात. मात्र जे आहे या रुग्णालयात सुविधा असून सुद्धा आणि कर्मचारी उपस्थित असून सुद्धा काही लोक या नागरिकांना जे आहे उपचारा अभावी काही
जे रुग्ण आहेत त्यांना आपला जीव सुद्धा यावेळी गमवावा लागला. आज याच्या आधी सुद्धा आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून एक बातमी दाखवली होती की चुकीचं जेलको लावल्यामुळे एका तरुणीला आपला हात गमावण्याची भीती होती. म्हणजे तिचा जो हात आहे त्या मशीनने सुजला होता चुकीच्या जेलको लावल्याने. हे पण एक रुग्णालय प्रशासनाची चुकीमुळे झालं होतं. आणि आता जो कालचा व्हिडिओ जो समोर येतोय तो एक महिला आहे. महिला आपल्या पोटावर एक बॅग बांधून आपल्या पाठीवर एक आपल्या पतीला उपचारासाठी त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. प्रत्येक तिथल्या कर्मचाऱ्याला विचारते आहे की हा वॉर्ड कुठे आहे, इथे उपचार कुठे घ्यावे लागतील. पण कोणताही कर्मचारी जे आहे त्या महिलेला उत्तर देत नाही किंवा तिची मदत करत नाही. आणि त्यावेळी जे आहे स्ट्रेचर सुद्धा त्या महिलेला उपलब्ध करून देण्यात आलं नव्हतं. हे डॉक्टरांच्या सुद्धा नजरेत हा प्रकार पडला होता. वर्ष त्यामुळे केवळ यंत्रणाच अपुरी असं दिसत नाही, तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या महिलेची मदत करावी वाटली नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतोय. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते पराग गवई हे देखील जोडले गेले आहे. परागजी, अकोल्यातला हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. आरोग्य यंत्रणा यांच्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र अकोल्यातल्या या व्हिडिओ नंतर आणखीच संताप व्यक्त केला जातोय. काय बोलाल या अशा आरोग्य यंत्रणेविषयी? कालच्या व्हिडिओबाबत हे दुर्दैवी बाब आहे की अकोल्यामधून असं काही होत आहे आणि या सरकारला सामान्य जनतेच्या आरोग्याशी काही घेणं नाही असं दिसतंय. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करतो की शासकीय रुग्णालय इथे कर्मचाऱ्यांचा कर्मचारी कमी प्रमाणात आहेत, ते कर्मचारी वाढवून देण्यात यावे, त्यामुळे जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत अकोल्यामध्ये. परंतु या सरकारला नागरिकांच्या जीवाशी खेळायचं आहे, त्यामुळे इथल्या कुठल्याही यांनी आतापर्यंत पदभरती केलेली नाही आहे. आणि जे काही पदभरती आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देत आहेत. कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे होतात. सरकार आपल्या अंगावरचं हे म्हणजे जबाबदारी झटकत आहे असं दिसतंय अकोल्यामध्ये. अगदी. परागजी, सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सरकारला याविषयी जाब विचारणार का? हो, नक्कीच. जाब विचारणारच नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे असं परत घडणार नाही अकोल्यामध्ये याची पण आम्ही दक्षता घेऊयात. आम्ही सरकारला या प्रकरणात जाब नक्कीच विचारूया. जी परागजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवणे निघालेले आहे आणि किती दिवस आरोग्य व्यवस्थेचा हाच खोळंबा सामान्य माणसाला आणि आपल्याला पाहावा लागेल या संदर्भात विविध प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहे. आरोग्य यंत्रणांचे आपण वारंवार दाखले देतो, किती आपण सुविधा आणतो या रुग्णालयांमध्ये, वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये, जिल्हा रुग्णालयांमध्ये हे सांगत असतो. मात्र हेच सांगणारं सरकार हा व्हिडिओ पाहून काय बोलेल हाच प्रश्न आता सर्वसामान्यांसमोर उपस्थित होतोय. याच संदर्भात संवाद साधण्यासाठी आणि स्पष्टीकरण मागण्यासाठी आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर आता शासन देईल का की अशीच टाळाटाळ हे पाहणं महत्त्वाचं.